मैं विधवा हो जाऊंगी, फिर तुम मुझसे शादी कर लेना, मेरे पिता भी मान जाएंगे. हे वाक्य बेवफा सोनम आपल्या बॉयफ्रेंड राजला म्हटली होती, तेही लग्नाच्या भर मंडपात. आता लग्न झाल्यावर हनीमून आणि सुखी संसाराची स्वप्न रंगवणं हे अगदी उघड आलंच. इंदोरच्या राजा रघुवंशीलाही असंच काहीसं स्वप्न होतं. मोठ्या उत्साहात राजा आणि त्याची पत्नी सोनम हनीमूनसाठी गुवाहाटीला गेले. पण या प्रवासाचा शेवट इतका भयानक असेल याची कल्पनाही त्याला नव्हती. धक्कादायक म्हणजे जिच्यासोबत राजा आयुष्य घालवायचं ठरवत होता, तीच त्याची पत्नी सोनम त्याच्या मृत्यूचं कटकारस्थान रचत होती. म्हणजे 2 दिवसांपासून प्रत्येक चॅनलची हेडलाईन असलेल्या या प्रकरणात रोज नवनव्या अपडेट समोर येत आहेत. त्याच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे इंदोरच्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात त्याची पत्नी सोनमला अटक झाल्यानंतर एकामागोमाग एक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. आधी सोज्वळ गोड बोलणारी सुनेसारखी वागणारी सोनम प्रत्यक्षात किती घातक आहे हे आता सर्वांसमोर आलंय. सोनमने आपल्या पतीच्या म्हणजेच राजाच्या हत्येसाठी स्वतःचा कट रचला होता, तोही आपल्या प्रियकरासोबत मिळून. दोघांनी मिळून शिलाँगमध्ये इंदोर पासून जवळपास 2000 किलोमीटर दूर ही हत्या प्लॅन आखून केली. विशेष म्हणजे सोनमने राजाच्या हत्या करण्यासाठी ऑनलाईन कुऱ्हाड देखील मागवली होती. सोबतच राजाच्या मारेकऱ्यांना तिने किती पैशांची सुपारी दिली होती ही सगळी माहिती आता समोर येत आहे. पोलिसांनी आरोपींना चौकीसाठी ताब्यात घेतलं असून त्यांनी चौकशीत हे सगळं उघड केलंय. पण लग्नाच्या अवघ्या 6व्या दिवशीच सोनमने आपल्या बॉयफ्रेंड राज कुशवाहा सोबत मिळून नवऱ्याला मारण्याचा प्लॅन तयार केला. सोनमनं राजाला हनीमूनसाठी खास आग्रह करून शिलाँगला जायला लावलं. बायकोच्या इच्छेखातर राजा तयारही झाला. पण त्याला काय माहित होतं की हा हनीमून त्याच्या जीवनाचा शेवट ठरणार आहे. सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा यांनी मिळून 3 कॉन्ट्रॅक्ट किलर्सना राजाच्या हत्येसाठी सुपारी दिली होती. हे तिघं आधीच आसाम मधल्या गुवाहाटीमध्ये पोहोचले होते. गुवाहाटीमध्ये सोनमने ऑनलाईन एक कुऱ्हाड मागवली होती, जी नंतर राजाची हत्या करण्यासाठी वापरण्यात आली. शिलाँगला पोहोचल्यानंतर सोनमनं त्या तिघांना लोकेशन शेअर केलं. हे तिघे फक्त 1 किलोमीटर अंतरावरच्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. 23 मे रोजी सोनमने फोटोशूट करण्याच्या बहाण्यानं राजाला कोरसा परिसरात एका टेकडीवर नेलं. तिथे जाऊन सोनमने थकले असल्याचं नाटक केलं आणि मागे थांबली. त्या दरम्यान ते तिघे आरोपी राजासोबत टेकडी चढू लागले. पण टेकडी चढताना मारेकरी थकले आणि त्यांनी राजाला मारण्यास नकार दिला. तेव्हा सोनमने राजाच्या पर्समधून 15,000 रुपये काढून त्यांना दिले आणि म्हणाली, तुम्हाला त्याला मारावंच लागेल. एवढंच नाही तर काम पूर्ण झाल्यानंतर 20 लाख रुपये देण्याचं आश्वासनही सोनमने त्यांना दिलं होतं. म्हणजे राजाची हत्या झाल्यानंतर सोनम बेपत्ता झाली होती. मग सोनम सुखरूप सापडावी म्हणून तिच्या कुटुंबानं प्रशासनासह ज्योतिष आणि तांत्रिकाची मदत घेतली होती. आणि तांत्रिकाच्या सल्ल्यानुसार सोनमच्या कुटुंबानं त्याच्या मुलीचा फोटो घराबाहेर उलटा लटकवला. तांत्रिकाची युक्ती कामी आली आणि सोनमची माहिती मिळाली. पण आता तीच या हत्येतील मुख्य आरोपी होती. मंडळी, सोनम जेव्हा बेपत्ता झाली ती काही काळ MP मध्ये सुद्धा आली असल्याची माहिती आता माध्यमांमधून समजते. पण मंडळी, सोनमचे वडील देवीसिंग रघुवंशी हे इंदोरच्या सावेर रोड इंडस्ट्रियल एरियामध्ये सनमायका तयार करण्याच्या एका मोठ्या फॅक्टरीचे मालक आहेत. त्यांच्या फॅक्टरीचा वार्षिक टर्नओव्हर जवळपास 12 ते 15 कोटी रुपयांच्या आसपास आहे. म्हणजेच त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. या फॅक्टरीमध्येच राज कुशवाहा सुपरवायझर म्हणून काम करत होता. त्याला महिन्याला फक्त 20,000 रुपये पगार मिळायचा. सोनम आणि राज कुशवाहाची ओळख याच फॅक्टरीत झाली होती आणि हळूहळू ही ओळख एका अफेअरमध्ये बदलली. पण राज कुशवाहाचा मित्र राहुल राजपूतनं काहीतरी वेगळीच माहिती दिली आहे. राहुल म्हणतोय राज तर सोनमला दीदी म्हणायचा. त्याने 1-2 वेळा राखी बांधूनही घेतली होती. आम्हाला अजिबात विश्वास बसत नाही की तो असं काही करू शकतो. म्हणजे या राज कुशवाहाला या हनीमून मर्डर केसचा मास्टर माइंड मानलं जात आहे. मात्र संपूर्ण प्रकरणानंतर राजची आई म्हणतेय की माझा राज असं काहीच करू शकत नाही. सोनम आणि तिच्या कुटुंबाकडून त्याला कामासाठी फोन यायचे. सगळे एकत्रच काम करत होते. राज फक्त 20 वर्षांचा आहे आणि नुकतीच त्यानं 10वीची परीक्षा दिली आहे. तो निर्दोष आहे. पण मंडळी, सोनमच्या लग्नात राज कुशवाहा हजर होता. स्टेजवर सोनम आल्यावर तो उकसाबुकशी रडायला लागला, ज्यामुळे राजा रघुवंशीच्या कुटुंबियांना आश्चर्य वाटलं होतं. पण तो सोनमच्या वडिलांच्या कंपनीत काम करत असल्यामुळे दोघात जवळीक झाली असावी असं त्यांनी गृहीत धरलं. दुसरीकडे सोनम रघुवंशीची 9 जूनला मेडिकल टेस्ट करण्यात आली आहे. 3 महिला डॉक्टरांच्या टीमने तिची मेंटल आणि फिजिकल कंडिशन चेक केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सोनम खूप घाबरलेली आणि धक्क्यात होती. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा मारहाण झाल्याचे पुरावे आढळले नाहीत. तिची प्रेग्नन्सी टेस्ट अस्पष्ट आली असून डॉक्टरांनी आठवड्यानंतर पुन्हा अल्ट्रासाऊंड करण्याचा सल्ला दिला आहे. तपासणीनंतर मेघालय पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी शिलाँगमध्ये होणार आहे. शिवाय राजाचा भाऊ विपिनने सुद्धा अनेक धक्कादायक दावे केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार सोनमने तिच्या आईला धमकी दिली होती की जर तिचं लग्न झालं तर त्याचे वाईट परिणाम होतील.
विपिनचा आरोप आहे की सोनमच्या प्रेम संबंधांची माहिती तिच्या आईला आधीपासूनच होती, पण त्यांनी ती गोष्ट रघुवंशी कुटुंबापासून लपवून ठेवली. त्यामुळे सोनमच्या आईचीही चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे. शिवाय विवाहाच्या अवघ्या 3 दिवसांनंतर सोनम आणि राजा एका दुसऱ्या लग्न समारंभाला गेले होते. मात्र तिथं सोनमनं राजाकडे दुर्लक्ष केलं आणि ती मोबाईलमध्येच गुंग होती अशी तक्रार राजानं आपल्या कुटुंबियांकडे केली होती. राजाला तिचं वागणं खटकलेलं होतं, पण कुटुंबियांनी त्याला समजावत सांगितलं की नवीन लग्न आहे, थोडा वेळ जाऊ दे, सगळं सुरळीत होईल. ही माहिती राजाचा भाऊ विपिन रघुवंशीने दिली आहे. सोनमला कडक मंगळ होता. राजाची हत्या केल्यावर मंगळदोष संपेल असा विचार तिनं केला आणि राजाला संपवलं असा दावा विपिननं केलाय. राजाच्या हत्येची योजना सोनमनं आधीपासूनच आखलेली होती. राजाची हत्या केल्यावर काही महिने विधवा म्हणून काढायचे आणि मग राजसोबत लग्न करायचं, यामुळे कोणालाच संशय येणार नाही असा कट सोनमनं आखला होता असं विपिननं सांगितलंय. आता पोलीस या दाव्यामधील सत्य शोधत आहेत. पण एकूणच ह्या सगळ्या अपडेट बघता सोनम आणि राजनं अतिशय शांत डोक्यानं राजाला यमसदनी पाठवलं. आता या प्रकरणात अजून काय धक्कादायक माहिती समोर येईल याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोतच. पण तुमचं या सगळ्या अपडेट्सवर काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भरीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.